Hello everyone, welcome to Vidya Prabodhini Competitive Exam Guidance Academy, and today we are here again with another analysis video based on English session from our practice mock test which we held on 28th July. So without further ado, let's start with our session. Let's go with our first question. इथे त्यांनी आपल्याला एक सेंटेन्स दिलाय ज्याच्यामध्ये 4 वर्ड हायलाइटेड आहेत. व्हॉट वी हॅव टू डू की हे दिलेले 4 वर्ड्स ग्रामॅटिकली किंवा कंटेक्स्चुअली करेक्ट आहेत का ते आपल्याला बघायचंय. ग्रामॅटिकली कंटेक्स्चुअली करेक्ट आहे का ते आपल्याला बघायचंय. तो फर्स्ट सेंटेन्स आहे, ही यूज्ड टू, त्याला सवय होती, टू क्लिंग मीन्स टू होल्ड और टू स्टिक क्लोज, चिकटून बसायची. कुणाला? त्याच्या फादरला. ट्रम्बलिंग म्हणजे थरथरणे, शिवरिंग, ऑल ओव्हर, पूर्णपणे. व्हेन, जेव्हा तो कुणाला तरी भेटायचा. टू मीट, ही मीट्स द स्ट्रेंजर, अनोळखी व्यक्तीला किंवा माणसांना. तो जेव्हा पण तो कधी कुठल्या अनोळखी व्यक्तीला भेटायचा तेव्हा त्याला काय सवय होती की त्याच्या फादरला तो काय करायचा? क्लिंग करायचा, होल्ड करायचा. सो ऍक्च्युअल वर्ड इज क्लिंग. सो द करेक्ट स्पेलिंग इज CLING. सो एरर इज इन ऑप्शन A. द सेकंड सेंटेन्स इज नियर म्हणजे काय? क्लोज. क्लोज द एंट्रन्स म्हणजे दरवाजा, डोरवे मध्ये. ऑफ द टॅव्हरन मीन्स हॉटेल. स्टूड अ कार्ट, तो हॉटेलच्या दरवाजात एक कार्ट उभारलेली होती. लॅडेन, जी भरलेली होती. विच वॉज पाइल्ड विथ, कशानं भरलेली होती? कास्ट मीन्स युटेन्सिल्स, बॅरल्स न भरलेली होती वाईनच्या. और दुसरे काही हेवी माल जे होता त्यानं भरलेली होती. सो या सेंटेन्स मध्ये इनकरेक्ट वर्ड आहे एंट्रन्स, कारण ह्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे. द करेक्ट स्पेलिंग इज एंट्रन्स, इज युअर करेक्ट स्पेलिंग. सो एरर इज इन B. नेक्स्ट सेंटेन्स इज ही रोज मीन्स ही स्टूड अप. तो उभारलाय त्याच्या पायावरती. लुक्ड राउंड, इकडं तिकडे त्यानं पाहिलंय. अँड ही वंडर ऍट, त्याला आश्चर्य वाटलंय. इन, सगळीकडे त्यानं कशात? आश्चर्यानं पाहिलेलं आहे. ही लुक्ड राउंड, सगळीकडे त्यानं पाहिलंय. इन सरप्राईज, इन ऑ, आश्चर्यानं त्यानं पाहिलेलं आहे. तो इथं वर्ड पाहिजे तुमचा वंडर. सो त्यांनी काय दिलंय? वॉन्डर मीन्स टू रोम, फिरणे, इकडे तिकडे भटकणे. इनकरेक्ट स्पेलिंग. ऍट फाइंडिंग, ज्यावेळेला त्याला दिसलंय की स्वतःला तो एका वेगळ्या लोकेशन मध्ये किंवा त्या ठिकाणावरती. तो तुमचा एरर कशामध्ये आहे? ऑप्शन B मध्ये. नेक्स्ट इज ही पास्ट, तो तिथून गेला. सॉफ्टली अननोटिस्ड म्हणजे हळूच तो तिथून गेला. स्निकीली, तो हळूच तिथून गेलाय. ट्राईंग नॉट टू, आणि त्याने कशाचा प्रयत्न केलाय? ट्राईंग नॉट टू मिस म्हणजे स्किप, की त्याच्याकडून स्किप होऊ नये. काय स्किप होऊ नये? अ वर्ड दॅट वॉज बीइंग सेड, जे पण काही शब्द बोलले जात आहेत ते काय होऊ नये? त्याच्याकडून स्किप होऊ नये. सो देयर इज नो एरर इन दिस सेंटेन्स. सो वी गोना सिलेक्ट ऑप्शन E. ऑल आर करेक्ट. व्हेन ही फाउंडेड, जेव्हा त्याला, when he discovered the old woman, जेव्हा त्याला ती ओल्ड वुमन दिसली, भेटली. डिस्कवर्ड साठी वर्ड असतोय फाउंड. We need second form of verb. There is a word find which has second form found, third form found, and we need this word over here. There is another word that is found, means to establish, स्थापना करणे. त्याचा सेकंड फॉर्म असतोय फाउंडेड. So this is your incorrect word over here. We need found word. सो जेव्हा त्याला ती ओल्ड वुमन दिसली, त्याला वाटलं एक स्ट्रॉंग इंटेन्स डिसलाईक, नापसंती त्याच्यामध्ये एक निर्माण झाली फॉर हर, जेव्हा तिला त्यानं पहिल्या साईट मध्ये बघितलं तेव्हा. ग्लान्स मीन्स साईट. तो एरर इज इन ऑप्शन A. नेक्स्ट, हिअर अगेन दे हॅव गिव्हन अस अ सेंटेन्स ज्याच्यामध्ये 3 बोल्ड लेटर आहेत. एक तर ते तिन्ही बोल्ड लेटर
पर्टिक्युलर त्याच्या अप्रोप्रिएट पोझिशनला आहेत किंवा जम्बल्ड पोझिशन मध्ये दिलेत आणि आपल्याला काय करायचंय ते कंटेक्स्चुअली करेक्ट ऑर्डर मध्ये सेट करायचे. The first sentence is she is your subject. She undertook. Undertook means to attempt to do something, to accomplish a task. Attempt something to accomplish it. एखादी गोष्ट हाती घेणे सक्सेसफुली पूर्ण करण्यासाठी. She undertook. She undertook such. Such is adjective. We need noun over here. Okay. So honest is adjective. So this is not going to place here. She undertook, तिने हाती घेतले such jobs. Such jobs. So इथं काय पाहिजे, तिने असे जॉब्स हाती घेतलेत म्हणजे इथं काय पाहिजे, ऑप्शन ए बरोबर आहे. इथं ऑप्शन सी पाहिजे. And was frequently employed, आणि तिला सतत एम्प्लॉयड केलं जायचं. As she was very is your adverb, जो कशानं फॉलो होणार आहे, ऍडजेक्टिव्ह. ऑनेस्ट न फॉलो होणार आहे म्हणजे इथे येणार आहे तुमचा बी. सो आवर ऑप्शन इज ए सी बी. ए सी बी, ऑप्शन बी. नेक्स्ट, नो हिम ऍट द नेक्स्ट टेबल. तो कडेच्या त्याच्या टेबल वरती. अ स्टुडंट वॉज सिटिंग. A student was sitting, VING. This is correct. B ऑप्शन येतोय. Whom he did not सोबत आपण फर्स्ट फॉर्म वर्बचा घेणार आहे. तो did not फर्स्ट फॉर्म वर्बचा या लिस्ट मध्ये कुठला आहे, नो. म्हणजे इथं काय येणार आहे, he didn't know. म्हणजे हा बिसाइड कुठं प्लेस होणार आहे, हा बिसाइड इथे प्लेस होणार आहे. बिसाइड. सो सी ऑप्शन इथं प्लेस होणार आहे. बी करेक्ट आहे आणि इथं कुठला ऑप्शन प्लेस झालाय, ए ऑप्शन. सो युअर ऑप्शन इज सी बी ए. सी बी ए, ऑप्शन डी. नेक्स्ट, शी डिड नॉट डेअर टू. डेअर टू it will take first form of verb. First form of verb is accept. She did not dare to accept. So इथे काय येणार, C. An order of any. Any is adjective. We need noun. This is noun. Without her sisters, apostrophe s च्या पुढे काय येणार परत, noun. This is again kind is again noun. So काय येणार, so she did not dare to accept an order of any kind. इथे काय येणार, kind. A वर्ड काय येणार, एनी काइंड, कुठल्या प्रकारची. विदाउट हर सिस्टर्स परमिशन. विदाउट हर सिस्टर्स परमिशन. सो ऑप्शन काय येणार, सी ए बी. सी ए बी, ऑप्शन बी. लेट्स गो विथ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट इज बेस्ड ऑन पॅसेज. सो लेट्स स्टार्ट. आपण आता पॅसेजेस आधी सोडूया. तो फर्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्रिप्शन. आय होप तुम्ही सगळ्यांनी पॅसेज रीड केलेला आहे. सो त्या बेसिसवरती आपण डायरेक्ट आन्सर्स डिस्कस करूया. द फर्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्रिप्शन ऑफ अंकल ॲलिस इज ट्रू. अंकल ॲलिसचं कुठलं डिस्क्रिप्शन पॅसेज नुसार ट्रू आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये बघा अंकल ॲलिसचं डिस्क्रिप्शन काय आहे. द नाईट बिफोर ही हॅड ऑर्डर शी होप टू ड्रेस ऑल्डो. ओके, अंकल ॲलिसचं डिस्क्रिप्शन काय आहे बघा. अंकल ॲलिसचं डिस्क्रिप्शन आहे विच यू शुड न्यू इज ही इज ब्रॉड शोल्डर्ड, अलर्ट इन हिज मोशन्स. म्हणजे त्याच्या मोशन्स मध्ये तो अलर्टेड आहे आणि त्याची जनरल एअर जी आहे ती कशी दिसते, त्याच्या भोवतीची एअर स्ट्रेंथनी भरलेली आणि स्टेबिलिटीची आहे. सो इथे दिलेला आहे आन्सर. जे आन्सर ह्याच्यामध्ये दिले बघा, ही वॉज अलर्ट इन मोमेंट्स, ही हॅड अन एअर ऑफ स्ट्रेंथ अँड स्टेबिलिटी अँड ही वॉज ब्रॉड शोल्डर. तो ऍक्च्युली तो ऑप्शन्स मध्ये ऑप्शन यायला पाहिजे ऑल 1, 2 and 3 असा ऑप्शन येतो ह्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज डिड एव्हरीवन एन्जॉय इन राईट आफ्टर दे फिनिश्ड देअर स्विमिंग. त्यांचं स्विमिंग संपल्यानंतर त्यांनी फर्स्ट ऍक्टिव्हिटी कुठली केली आहे लगेचच, तर त्यांनी कुठली ऍक्टिव्हिटी केली आहे, दे कुकिंग हॉट सूप ही ऍक्टिव्हिटी केलेली आहे. त्याच्यामध्ये दिले बघा
त्यांना फील झालंय की कुकिंग करावं आणि त्यानंतर त्यांनी काय केलंय, रिमार्केबल सूप एव्हर कुक्ड केलेला आहे. स्विमिंग झाल्या त्यांनी लास्ट पॅसेज मध्ये दिलंय, त्यांनी पहिल्यांदा काय केलंय, सूप कुक केलंय आणि मग त्यांनी नॅप घेतलीय. सगळ्यांनी ते झोपी गेलेले आहेत त्यांच्यातले बरेच जण. नेक्स्ट आहे व्हॉट डिड रोज सी फ्रॉम बाल्कनी. बाल्कनी मध्ये जेव्हा रोज गेली तेव्हा तिला काय दिसलं जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा. तर त्याचा आन्सर इज अगेन रोज ओपन हर विंडो लेट फ्रेश एअर फ्रॉम द सी. सकाळी उठल्यानंतर ती विंडो मध्ये गेली. शी लर्न लीन ओव्हर द लिटिल बाल्कनी. बाल्कनी मध्ये गेली आणि तिनं काय पाहिलं की पक्षी आणि आहेत उठलेले चिवचिवत आहेत. वंडरिंग विचार करत तिनं काय पाहिलं, शी सॉ अ मॅन लीप ओव्हर द गार्डन वॉल अँड कम विस्लिंग अप द पाथ. एक माणूस तिला दिसलेला आहे. ओके, सो अ मॅन लीप ओव्हर, ज्यानं उडी मारलेली आहे गार्डन वॉल वरून, अँड वॉक अप टू द पाथ. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हाय हॅड रोज ऑन्ट सेंट हर ऑफ बेड अर्ली द प्रिव्हियस नाईट. तर पॅसेज मध्ये कुठेही तिच्या आंटच्या जर्नीचा उल्लेख झालेला नाहीये, किंवा ती सकाळी लवकर उठलेली तिची आंट हा पण कुठं उल्लेख झालेला नाहीये, किंवा ती डिनर दरम्यान झोपी शी हॅड फॉलोन असली डिनर दरम्यान ह्याचा पण उल्लेख झालेला नाही. सो द करेक्ट आन्सर इज दे वॉन्टेड टू डिस्कस समथिंग इन हर ॲब्सेन्स. हे कुठं क्लिअर होतंय की जेव्हा तिची आंटनी तिला झोपी जायला पंक्च्युअल टाइमला पाठवलं. कशासाठी? बिकॉज शी वॉन्टेड हर पेट नेफ्यू. तिचा जो नेफ्यू होता तो तिला त्याच्याशी एकट्यामध्ये हिच्या ऍब्सेन्स मध्ये रोजच्या ऍब्सेन्स मध्ये बोलायचं होतं. हे इथं क्लिअर होतंय. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. नेक्स्ट क्वेश्चन इज येस विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट डिस्क्रिप्शन अंकल ॲलिस स्विमिंग स्किल. स्विमिंग स्किल अंकलच्या ज्या आहेत त्याच्याबद्दलचं बेस्ट डिस्क्रिप्शन काय दिलेलं, तर बेस्ट डिस्क्रिप्शन काय होतं, ही कुड डू एनिथिंग इन द वॉटर. म्हणजे तो पाण्यामध्ये काहीही करू शकत होता. हे तिथं तुमच्या पॅसेज मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. Boys. Yes, there was nothing Uncle Alice could not do in the water. म्हणजे ते असं काहीही नव्हतं जे पाण्यात करू शकत नव्हते, म्हणजे ते पाण्यामध्ये सगळं काही करू शकत होते. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द क्लोजेस्ट इन मिनिंग ऑफ अमेज्ड. अमेज्डच्या अर्थाचा शब्द मीन्स ऑल यू हॅव टू डू इज फाइंड द सिनोनिम ऑफ द वर्ड amazed. Okay, amazed means surprised, astonished. So the correct synonym word is surprised. Elderly means old, sick means unwell, begged means pleased, and scared means frightened, terrified. Okay, which of the following is opposite? Means you have to find out the antonyms of word comfort. Comfort means to be at ease, to be relief येणे म्हणजे आरामात जाणे, आरामदायी असणे. सो त्याचा antonyms काय? unease, uncomfort. courage म्हणजे bravery, shape म्हणजे form, आकार टास्क म्हणजे तुम्हाला दिलेला जॉब, अँड फॉर्च्यून मीन्स लक. सो द करेक्ट लक, तो करेक्ट आणि अपोजिट वर्ड काय कम्फर्टचा? अनईज. लेट्स गो विथ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. सिलेक्ट द फ्रेजेस फ्रॉम गिवन 3 ऑप्शन्स. ओके, आता त्यांनी काय दिलंय, त्यांनी तुम्हाला 2 सेंटेन्सेस दिलेत आणि ते 2 सेंटेन्स तुम्हाला कनेक्ट करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ कनेक्टर्स. आपण आपले टॉपिक कनेक्टर सेपरेट घेतोय लेक्चर मध्ये, ज्याच्यामध्ये कुठले कुठले कनेक्टर असतात? ऍडिशनल कॅटेगरी कनेक्टर, कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर, रिझन रिझल्ट कॅटेगरी कनेक्टर ज्याला बोलतात, कॉज इफेक्ट कॅटेगरी कनेक्टर, अँड फोर्थ इज कंडिशनल कॅटेगरी कनेक्टर. मग ह्या कनेक्टर्सच्या बेसिसवरती दिलेले 2 स्टेटमेंट्स कसे कनेक्ट होतात ते बघूया. तर पहिलं स्टेटमेंट काय आहे?
इंटरनेट आणि सोशल मीडिया वेबसाईट्सनी काय केलेलं आहे की त्यांनी अलाव केलंय लोकांना, प्रत्येक व्यक्तीला, की ते जर्नलिस्ट होऊ शकतात, पब्लिशर होऊ शकतात, ब्रॉडकास्टर होऊ शकतात. म्हणजे ह्यांचे फायदे आहेत आपल्याला काहीतरी या स्टेटमेंटमध्ये. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय दिले, देअर इज लिमिट, तिथं मर्यादा आहेत की काय, व्हॉट इज अप्रोप्रिएट, काय योग्य आहे बोलण्यासाठी पब्लिक फोरम मध्ये, लोकांमध्ये. आणि हेट स्पीच हे त्याच्यामधलं एक नाही आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या ह्या सोशल मीडियाचा एक निगेटिव्ह आस्पेक्ट सांगितलेला आहे. पहिल्या सेंटेन्स मध्ये पॉझिटिव्ह आस्पेक्ट सांगितलाय, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये निगेटिव्ह आस्पेक्ट सांगितलाय. तो आपल्याला इथं काय पाहिजे, कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर हवाय. तो कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर कुठला आहे बघा. सिन्स म्हणजे काय, सिन्स म्हणजे कारण की, सिन्स म्हणजे कारण की, विच इज, रिझन, रिझल्ट कॅटेगरी कनेक्टर म्हणजे हा तर येतच नाही. दो, जरी, दिस इज कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर. दो, जरी, जरी इंटरनेट सोशल मीडियामध्ये काही गोष्टी अलाव झाले असतील, किंवा बट इज अगेन कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर म्हणजेच काय, इंटरनेट आणि सोशल मीडियामध्ये काही गोष्टी अलाव आहेत, परंतु काही गोष्टींना लिमिट आहे. सो काय येणार इथं, सेकंड अँड थर्ड. तो ऑप्शन कुठला येणार, ऑप्शन डी. इथं ऑप्शन कुठला येणार, ऑप्शन डी. नेक्स्ट सेंटेन्स काय बघा, न्यूजपेपर्स आर मोस्ट ऑफन subjected to means affected by. न्यूजपेपर हे नेहमी कशाच्या अधीन असतात, की काही रेग्युलेशन्स आहेत, रूल्स आहेत, नियम आहेत. कशाच्या बाबतीत, की तुम्ही काय प्रिंट करताय, आणि त्याच सोबत ते आणि कशाना अफेक्ट झालेलं असते, कशाच्या अधीन असते, मार्केट फोर्सेसच्या अधीन असते. ओके. आणि मग इट इज अनलाइकली, हे असंभव आहे की ते काहीतरी असं पब्लिश करतील जे कसं असेल, इनअप्रोप्रिएट, इनअॅक्युरेट, चुकीचं असेल असं काही पब्लिश करतील. ऍटलिस्ट कुठल्याही प्रकारच्या इंटेन्शन तरी ते तसं काही करणार नाहीत. तो ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला दिलं एक रिझन की तुमचं जे न्यूजपेपर आहे काही नियमांच्या आणि मार्केट फोर्सच्या अधीन असल्यामुळे ते कुठल्याही प्रकारचे चुकीचे कंटेंट्स तरी प्रिंट करू शकत नाहीत पब्लिकमध्ये. सो त्याचा रिझल्ट किंवा आपण म्हणूया कॉज दिलाय, आणि त्याचं रिझल्ट किंवा इफेक्ट तुमच्या सेकंड स्टेटमेंट मध्ये त्यांनी दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला रिझन, रिझल्ट कॅटेगरी कनेक्टर इथं पाहिजे, म्हणून की किंवा कारण की वाले शब्द. सो ह्याच्यामध्ये सिन्सचा अर्थ काय आहे, कारण की न्यूजपेपर्स अशा रेग्युलेशन्स खाली आहेत, किंवा म्हणून हा शब्द इथं येऊ शकतो, हेन्स अँड सो, दोन्हीचं मिनिंग काय आहे, म्हणून. हे सगळेच्या सगळे कसले वर्ड्स आहेत तुमचे, रिझन, रिझल्ट कॅटेगरी कनेक्टर. रिझन, रिझल्ट कॅटेगरी कनेक्टर्स आहेत. त्यामुळे तिन्ही ऑप्शन इथे आपल्याला या ठिकाणी बसतात. त्यामुळे कुठला येणार, ऑप्शन ई. चला नेक्स्ट कडे जाऊया. नेक्स्ट इज इफ एव्हरीवन डिझायर, जर प्रत्येकानं अशी इच्छा केली की आपल्याला ज्या धोक्यात असलेल्या स्पीसीज आहेत, जमाती आहेत, त्यांना प्रोटेक्शन द्यायचं आहे, असं प्रत्येकानं जर विचार केला तर कदाचित भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या लॉजची गरज नाही. सेकंड स्टेटमेंट काय आहे, ही खरी गोष्ट आहे. काय गोष्ट आहे, की आपल्याला नियमांची गरज आहे. आता ह्याच्यामध्ये बघा एक पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन दिली आहे, ठीक आहे ना, की जर आपल्यामध्ये इच्छा असेल तर नियम लागू करण्याची काही गरज नाही. आणि सेकंड मध्ये काय दिलंय, पण मात्र नियमांची गरज आहे. कशासाठी, की तुम्ही रिस्ट्रेन करायला पाहिजे, कर्ब करायला पाहिजे, आळा घालायला पाहिजे ह्युमन ऍक्शन्सना, ज्या काय दर्शवतात, की ते काय दर्शवतात की प्रत्येक व्यक्तीला बायोडायव्हर्सिटी मध्ये सेम पद्धतीनं काही इंटरेस्ट आहे असं वाटत नाही. म्हणजे प्रत्येकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहेच असं काही दिसत नाही. सो ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन दिली आहे, ह्याच्यामध्ये निगेटिव्ह इन्फॉर्मेशन दिली आहे. अगेन वी नीड कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर. तो कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर कुठले आहेत बघा, बट, पण, दिस इज अगेन कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर. पण नियमांची गरज नाही जर असं असेल तर पण
खरी गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला सेम इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे नियम लागू करायलाच पाहिजेत. सिन्सचा अर्थ असतोय कारण की, त्यामुळे हे तर येऊ शकत नाही. दिस इज रिझन रिझल्ट कॅटेगरी कनेक्टर. अँड अगेन however is contrast category connector. So option कुठला येणार? 1 and 3. 1 and 3 ऑप्शन सी. नेक्स्ट सेंटेन्स काय बघा. द ॲबिलिटी ऑफ ॲनिमल स्पेसीज, ही जी ॲबिलिटी आहे, सामर्थ्य आहे प्राण्यांचं, प्राण्यांच्या जमातींचं काय सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये की ते फील करू शकतात एखादा पेन किंवा त्यांना होणारा त्रास. ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आपण काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे आणि हे टाळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे की प्राण्यांना कुठल्याही प्रकारचा पेन किंवा सफरिंग व्हावं, हे टाळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ही इन्फॉर्मेशन पहिल्या स्टेटमेंट. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलंय, वी रेकग्नाइज द पेन. आपल्याला माहिती आहे की वेदना काय असतात, किती खराब असतात, आपल्याला स्वतःला त्याचा अनुभव आहे आणि म्हणून इट मस्ट बी बॅड फॉर ॲनिमल्स ॲज वेल. आणि त्याचमुळं जसं आपल्यासाठी त्या खराब आहेत तसंच त्याचबरोबर त्या प्राण्यांसाठी पण त्या नक्कीच त्याच पद्धतीनं खराब असणार आहेत. ओके, सो ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय, ह्याच्यामध्ये त्यांनी दिलंय तुम्हाला की आपल्याला माहिती आहे हे काय आहे की त्रास किती खराब असतोय, वेदना किती खराब असतात, हे काय दिलंय त्यांनी, रिझन दिलंय त्यांनी आणि त्याचा काय दिलाय तुम्हाला, त्याचा रिझल्ट. आणि त्यामुळे आपण प्राण्यांच्या वेदनांचा पण काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये काय येणार आहे, रिझन रिझल्ट कॅटेगरी कनेक्टर म्हणजे म्हणून किंवा कारण की वाले शब्द. बघा तो ह्याच्यामध्ये म्हणून की कारण की वाले दोन शब्द आहेत बघा. बिकॉज कारण की, सिन्स कारण की, ऍज कारण की, फॉर कारण की असे शब्द यायला पाहिजेत. व्हाईल हे कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर आहे. कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याला वेदना किती खराब असतात, त्यामुळे आपण प्राण्यांचा पण विचार करायला पाहिजे. सो कारण की दोन्हीही ऑप्शन इथं बसतात. त्यामुळे ऑप्शन कुठला येतोय, ओनली 1 and 2. नेक्स्ट काय बघा, करंट रिसर्च. सध्याचा जो रिसर्च आहे त्यानं काय सांगितलेलं आहे की पॉझिटिव्ह इफेक्ट आहे केटामाइनचा. कशावरती, मेंटल इलनेस जी माणसांमध्ये असते जसं की डिप्रेशन सारख्या मेंटल इलनेस वरती त्याचा केटामाइनचा काय आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे, इफेक्ट चांगला आहे. मोर स्टडीज, आणखीन अभ्यासाची आपल्याला गरज आहे. टू व्हॅलिडेट, व्हॅलिडेट मीन्स टू कन्फर्म, कन्फर्म करण्यासाठी किंवा प्रूव्ह करण्यासाठी. काय प्रूव्ह करण्यासाठी की हा जे केटामाइन आहे त्याचा वापर हा डिप्रेशनच्या पण परे, त्याच्या पण पुढे जाऊन पण होऊ शकतो. आता पहिल्यात त्याने सांगितलंय की करंट रिसर्च मध्ये सांगितलंय की त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आहे आणि दुसऱ्यामध्ये सांगितलंय की नाही आपल्याला आणखीन रिसर्च करण्याची किंवा स्टडी करण्याची गरज आहे. एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आणि त्याला कॉन्ट्राडिक्ट स्टेटमेंट दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये दिलेला आहे. म्हणजे इथं कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर पाहिजे आपल्याला. मग कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर बघा दो पण आहे. जरी करंट रिसर्च मध्ये असं सांगितलेलं असेल तरी आपल्याला स्टडीजची गरज आहे. करंट रिसर्च मध्ये असं सांगितलंय पण आपल्याला स्टडीजची गरज आहे आणि करंट रिसर्च मध्ये असं सांगितलंय तरीही आपल्याला स्टडीजची आणखीन गरज आहे. सो तिन्ही कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर्स आहेत. सो तुमचा ऑप्शन येणार ऑल 1, 2, 3. चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड विथ एरर डिटेक्शन. They have given you one sentence and they parted that sentence into 5 parts. Okay? आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी क्लिअर, they have already made it clear to you की त्याचा 5th जो पार्ट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एरर नाहीये. सो एरर मस्ट बी इन फर्स्ट 4 पार्ट्स. पहिल्या 4 पार्ट मध्ये एरर असणार आहे. ठीक आहे ना. तो ह्या 5th पार्ट मध्ये कुठल्याही प्रकारचा एरर नाही. चला एरर बघूया काय आहे. द फायनान्शियल क्रायसिस हॅड इट्स ओके. आता आजकाल जे फायनान्शियल क्रायसिस चाललेले आहेत, आर्थिक क्रायसिस, त्याचं मूळ कशामध्ये आहे की जे जागतिक आर्थिक असंतुलन निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं मूळ आहे. आणि हा जो इम्बॅलन्स आहे की जो सॉ मीन्स टू कॅरेक्टराइज्ड बाय
हा जो इम्बॅलन्स आहे हा कुठून निर्माण झालेला आहे? तो निर्माण झालेला आहे ऑइल एक्सपोर्ट्स मधून आणि काही एशियन अर्थव्यवस्था ज्या आहेत, ज्या वेस्ट एशियाला काय करत असतात, एक्सपोर्ट करतात. ह्या दोन कारणामुळे हा इकॉनॉमिक बॅलन्स काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. सो ह्या सेंटेन्स मध्ये कुठल्याही प्रकारचा एरर नाही. देयर इज नो एरर इन दिस सेंटेन्स. लेट्स गो विथ द नेक्स्ट सेंटेन्स. ॲडिक्वेट ऍक्सेस, पुरेसा, भरपूर, विपुल जो पुरवठा आहे पाण्याचा, ह्याचा अर्थ असा नाही की आपल्या घरात दिवसभर पाणी येतंय वाहतंय असा त्याचा अर्थ होत नाही. पण इट माइट मीन्स, कदाचित त्याचा अर्थ असा असेल की यू कॅन, कॅन इज युअर हेल्पिंग वर्ब. यू कॅन नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म यायला पाहिजे, बिकॉज वी यूज फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ मॉडेल्स. सो पंप्ड येणार नाही तर काय येणार तुमचं, पंप. तुम्ही घेऊ शकता, पंप करू शकता, पाणी अवेलेबल करू शकता पिण्याचं जवळपास कुठूनही. ओके, सो द एरर इज इन ऑप्शन बी, सेक्शन डी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द बिगेस्ट चॅलेंज, एक खूप मोठं असं आव्हान आहे की सिटीज आर ग्रो विथ एम इज are, we use ing form of verb. This sentence is of present progressive tense, present continuous tense. So cities are growing, cities are growing. शहरं वाढत चाललेली आहेत, पण कशा पद्धतीने वाढत चालले आहेत की तुम्ही काय प्लॅनच केलेले नाही, ते असेच वाढत चाललेले आहेत आणि ते अशा पद्धतीने वाढालेत की जे निर्माण करायला एक असुरक्षित परिस्थिती बऱ्याच जणांसाठी. सो तुमचा ऑप्शन कुठे येणार, बी सेक्शन मध्ये तुमचा एरर आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन येणार सी. नेक्स्ट, हॅव्हिंग अ सोसायटी, असा समाज की ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहे खूप साऱ्या रिसर्चेस मध्ये, एज्युकेशन मध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आणि बऱ्याचशा चांगल्या एनर्जी मॉडेल्स मध्ये. हा असा समाज काय असतोय, हा असा समाज एक खूप मोठा फायद्याची गोष्ट असते प्रत्येक व्यक्तीसाठी. तो तुम्ही जर सेंटेन्स कडे बघितलं तर ह्या सेंटेन्स मध्ये दिस इज युअर सब्जेक्ट, जेरंड, हॅव्हिंग इज युअर एक्झॅक्ट सब्जेक्ट. हॅव्हिंग अ सोसायटी, दॅट इज युअर रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि मग सोसायटी, हॅव्हिंग अ सोसायटी, जेरंड इज ऑलवेज सिंग्युलर सब्जेक्ट. मग त्याच्यानंतर येणारा जो वर्ब आहे हा पण सिंग्युलर फॉर्म ऑफ वर्ब पाहिजे. तो इट इज, इन्व्हेस्ट इज प्लुरल फॉर्म ऑफ वर्ब. You have to take invests. Having a society that invests, society invests. So इथे काय येणार, वर्ब इन्व्हेस्ट. सो तुमचा एरर कशामध्ये आहे, सेक्शन बी मध्ये आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन येणार ए. इन अर्ली 1990च्या सुरुवातीला डेलॉटेच्या लक्षात आलंय की जरी त्यांनी रिक्रूट केलेले होते समान नंबरचे, आता सी नंबर्स ला एस लागले म्हणजे हे काय आहे रे, सेंटेन्स मधलं नाउन आहे. सो इथं मला कशाची गरज आहे, इथे मला ऍडजेक्टिव्हची गरज आहे. इक्वली इज नॉट ऍडजेक्टिव्ह, इक्वली इज ऍडवर्ब. सो इक्वल नंबर्स ऑफ वुमेन, समान नंबरच्या स्त्री आणि पुरुषांना त्यांनी रिक्रूट केलेलं होतं, ज्यामुळं काय झालेलं होतं, ते इतर कॉम्पिटिटर्स पेक्षा थोडेसे पुढेच होते. सो एरर आहे तुमचा सेक्शन सी मध्ये, म्हणजे ऑप्शन कुठला येणार, सी. चला, अँड लास्ट क्वेश्चन इज अबाउट पॅराजंबल. पॅराजंबलचे सगळे सेंटेन्सेस नीट वाचून बघूया. इट इज सजेस्टेड, मी की वर्ड्स ना हायलाइट करते, की वर्ड्स कडे लक्ष देऊन बघा. इट इज सजेस्टेड दॅट, इट सजेस्ट इज अ प्रोनाउन, ज्याचं नाउन कुठंतरी असणार आहे. हे सुचवतं की कार्बन टॅक्सेसच्या सोबत तुम्ही, कार्बन टॅक्सेस जे काय करतंय, इमिशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड किंवा इतर ग्रीन हाऊस गॅसेस हवेत इमिट झाले की टॅक्सेस लागू करतायत. अँड वी ऑल्सो नीड टू इन्सेंटिव्हाइज, आपल्याला कशाची गरज आहे, एनकरेज करण्याची गरज आहे किंवा मोटिवेट करण्याची गरज आहे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजना
जे काढून टाकेल ऍटमॉस्फिअर मधलं कार्बन डायऑक्साईड. तर पहिल्या वाक्यात काय सांगितलं की ते सुचवतं की आपल्याला कार्बन टॅक्सेस सोबत बाकीच्या स्ट्रॅटेजीजना पण मोटिवेट करायला पाहिजे जिथं कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मधून काढून टाकणार. सो इट कुणासाठी आलं हे सेंटेन्स मध्ये माहित नाही. दिस कांट बी इंट्रोडक्टरी स्टेटमेंट. हाऊएव्हर, तथापि, कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर. एक नवीन स्टडी काय सांगतेय की कार्बन टॅक्सेस जे आता सध्या एक खूप आवडती सिस्टीम आहे सगळ्यांची, जी आपल्याला ह्या दिस टार्गेट ह्या टार्गेट पर्यंत पोहोचवू शकते. दिस टार्गेट, आता हे टार्गेट कुठल्या सेंटेन्स मध्ये दिले ते बघूया आपण. दिस टार्गेट विल नॉट बी इनफ. हे एवढेच पुरेसं नाहीये आपल्याला. कार्बन टॅक्सेस लावून नुसतं एवढंच पुरं नाहीये क्लायमेट चेंजेस सारख्या कॅलॅमिटीजना अवॉइड करण्यासाठी. पुढं, द पॅरिस अग्रीमेंट. पॅरिस मध्ये जे अग्रीमेंट झालंय जे 2015 ला साइन केलेलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला, देशांना राष्ट्रांना कशाची गरज आहे की त्यांनी एकत्रितपणे काम करून ग्लोबल वॉर्मिंगला मर्यादा घालायला पाहिजे. जवळजवळ 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत 2100 पर्यंत त्यांनी काय करायला पाहिजे, ग्लोबल वॉर्मिंग 2 डिग्रीनं कमी करायला पाहिजे. आणि त्यांनी त्यांचे एफर्ट्स लावायला पाहिजेत की त्यांनी जे वाढत चाललेलं त्यांचं जे टेम्परेचर आहे आपल्या ग्लोबचं ते किमान त्यांनी 1.5 डिग्री पर्यंत तरी काय करायला पाहिजे, लिमिट मध्ये आणायला पाहिजे. म्हणजे ह्या सेंटेन्स मध्ये काय दिले बघा, ह्या सेंटेन्स मध्ये गोल सेट केलाय की आपल्याला 2100 पर्यंत 2 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर वरती लिमिट आणायला पाहिजे. आणि आपले एफर्ट्स कसे पाहिजेत की जे वाढ आहे 1.5 पुढे होईल ह्याच्यावर पण लिमिट पहिल्यांदा आपण आणायला पाहिजे. तो एक गोल सेट केलेला आहे. आणि इथं एका अग्रीमेंटचं इंट्रोडक्शन झालेलं आहे या सेंटेन्स मध्ये. दिस इज गोइंग टू बी युअर इंट्रोडक्टरी लेक्चर, इंट्रोडक्टरी स्टेटमेंट. ओके, सो तुमच्या आर मध्ये काय दिलंय त्यांनी, आर मध्ये दिलंय की पॅरिस अग्रीमेंट झाले ज्याच्यामध्ये एक गोल सेट केलेला आहे. काय सेट केलेला आहे, एक गोल सेट केलेला आहे त्यांनी. चला पुढच्या स्टेटमेंट मध्ये काय दिलंय बघा, दिस गोल, हा जो गोल सेट केलाय आर स्टेटमेंट मध्ये, रिक्वायर्स ह्युमन कॉज्ड कार्बन डायऑक्साईड इमिशन टू रीच 0. ह्या गोल मध्ये काय कशाची गरज आहे की मानव निर्मित जे कार्बन डायऑक्साईड आहे ते 0 मध्ये गेलं पाहिजे 2070 पर्यंत. आणि त्यानंतर त्याच्या पुढं त्याच्या पण मागं निगेटिव्ह मध्ये गेलं पाहिजे. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरा कार्बन डायऑक्साईड एअर मधून घालवण्यासाठी. म्हणजे आता ह्या स्टेटमेंट मध्ये काय केलंय बरं, ह्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी जो गोल आर मध्ये सेट केलेला होता तो दिलेला आहे, तो सेट करण्यासाठी कशाची गरज आहे, काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी ना त्यांनी एक टार्गेट सेट केलंय. काय सेट केलंय, एक टार्गेट सेट केलेला आहे स्टेटमेंट एस मध्ये. सो इथे एक आपल्याला पेअर मिळते आर आणि एस ची. एस मध्ये काय दिलंय, गोल सेट केलाय आणि त्याच्यामध्ये काय दिलंय, दिस गोल. हा एक की वर्ड आहे ज्याच्यावरून कळते की आर आणि एस ची पेअर तयार होते, दिस गोल. आणि मग त्याने एक टार्गेट सेट केलाय. काय सेट केलाय, टार्गेट सेट केलेला आहे. चला पुढे जाऊया. इट फर्दर ऍड्स, ते असं पण म्हणतंय की दिस विल एनकरेज, हे प्रोत्साहन देईल या स्ट्रॅटेजीजना इम्प्लिमेंट होण्यासाठी ऍट कमर्शियल, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठ्या स्केलमध्ये, इन ऑर्डर टू, कशासाठी, कशाच्या उद्देशानं, रिच द पॅरिस अग्रीमेंट गोल. पॅरिस अग्रीमेंट मध्ये जो गोल सेट केलाय त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे काय करू शकतंय, स्ट्रॅटेजीजना एनकरेज करू शकतंय. इट फर्दर ऍड्स. आता बघा इथं काय दिलंय त्यांनी, इट सजेस्ट, आणि इथं काय दिलंय त्यांनी, इट फर्दर ऍड्स. इट सजेस्ट, इट फर्दर ऍड्स. म्हणजे इथे एक पेअर सापडते बघा आपल्याला. काय पेअर सापडली आपल्याला इथं, पी आणि टी ची पेअर सापडली.
आणि मग आता हे जे इट आहे, हे इट प्रोनाउन कुणासाठी आलंय माहितीये? तुमच्या क्यू स्टेटमेंट मधल्या अ न्यू स्टडी साठी आलेला आहे, की हे नवीन स्टडी असं सांगते की कार्बन टॅक्सेस नुसते पुरेसे नाही आहेत, तर त्याच्याबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजना पण इन्सेंटिव्हाइज करायला पाहिजे. आणि ती असं पण सांगते की ह्या स्ट्रॅटेजीजना एनकरेज करून आपण आपला गोल साध्य करू शकतोय. सो PT च्या आधी कुठलं स्टेटमेंट येतं रे तुमचं? स्टेटमेंट क्यू. बरोबर आहे. बघा बरं, क्यू स्टेटमेंट मध्ये आणखीन एक की वर्ड आहे बघा, दिस टार्गेट. आणि हा टार्गेट कुठं सेट केलाय? एस मध्ये सेट केलाय बघा टार्गेट. दिस टार्गेट, टार्गेट कुठं सेट केलेला होता आपण? एस मध्ये. म्हणजे एस नंतर कुठलं स्टेटमेंट येणार आहे आपलं? स्टेटमेंट क्यू. स्टेटमेंट क्यू ज्याच्यामध्ये कुठला की वर्ड आहे? दिस टार्गेट. हा एक की वर्ड आहे. आणखीन एक कुठला की वर्ड आहे? अ न्यू स्टडी. अ न्यू स्टडी. ठीक आहे. ज्याच्यानंतर काय येणार तुमचं? पी. पी मध्ये काय दिलंय? स्टडी साठी कुठलं प्रोनाउन दिलंय? इट सजेस्ट. इट सजेस्ट. आणि मग त्याच्यानंतर तुमच्या टी मध्ये काय दिलंय? टी मध्ये दिलंय इट फर्दर ऍड्स. इट फर्दर ऍड्स. इट फर्दर ऍड्स. ठीक आहे ना. म्हणजे आता आपल्याला काय सापडले? आपल्याला आपला सिक्वेन्स सापडलाय. सिक्वेन्स काय आपल्याला? RSQPT. सो आपल्या सिक्वेन्स नुसार आपण आता क्वेश्चन्सचे आन्सर्स देऊया. ठीक आहे ना. सो फर्स्ट स्टेटमेंट कुठला आहे आपला? फर्स्ट स्टेटमेंट आपलं येत आहे. ठीक आहे. आपलं फर्स्ट स्टेटमेंट येत आहे आर. सेकंड स्टेटमेंट काय येत आहे? दिस इज आवर फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट इज एस. थर्ड स्टेटमेंट इज क्यू. फोर्थ स्टेटमेंट इज 4P. फोर्थ स्टेटमेंट इज P. and fifth statement is T. Okay, this is all about our today's analysis. I hope you will find this video helpful and thank you very much.